जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे 36वे पुण्यस्मरण. संतांच्या शांतिगिरी महाराज, जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाने हा आज पुण्यतिथी, स्वामींचा पुण्यतिथी सोहळा आज संपन्न होत आहे, चालू आहे. आणि आज 8 दिवस झाले नाही का? 25/11/2025. तर त्या दिवसापासून हा नाम यज्ञ सोहळा, तसंच अन्नदान सोहळा, तसेच यज्ञ सोहळा 3 दिवसाचा यज्ञ बाबाजींनी इथं केलेला आहे. परंतु हे सर्व काही कशाने घडतं? तर संतांच्या आशीर्वादाने घडतं. अनुष्ठान, नाम यज्ञ, अनुष्ठान, हे सर्व काही गोष्ट आहेत ना, तर ही सद्गुरूची कृपा जर असेल आणि महापुरुषांचे आशीर्वाद जर असेल ना, तर ह्या गोष्टी सहज साध्य होतात, सहज सिद्ध होतात. म्हणून ह्या संतांच्या, महापुरुषांच्या मार्गदर्शनाने ह्या गोष्टी आज इथं होत आहे. परंतु संत काय करतात हो? तर संत आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जागवतात, आपल्याला सर्व काही शिकवतात. जर संतांनी हे केलं नसतं तर आज आपण इथं या सोहळ्याला उपस्थित झालो नसतो. म्हणून त्यांचे आशीर्वाद आपल्यावर आहे. भाग्यवान आपण सर्व ह्या अनुष्ठान सोहळ्याला सर्व जाऊन आले आणि अनुष्ठान सोहळ्यासाठी इथं पण उपस्थित आहे नाम यज्ञामध्ये. मग असाच नाम यज्ञ करत होते आणि ज्ञानदान यज्ञ करत होते. पांडवांच्या राज्यामध्ये राजसयू यज्ञ चालू होता. राजसयू यज्ञामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे बाबा, तू जर एवढा यज्ञ करतोय, राजसयू यज्ञ करतोय, तर मग सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ नाम यज्ञ, तो नाम यज्ञ इथं चालू आहे बरं का आपला. नाम यज्ञ श्रेष्ठ आहे. मग अर्जुन प्रश्न करतो भगवंताला, तर भगवंत सांगतात, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिन्ते ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिनः. काय करावं मनुष्याने? सद्गुरूला शरण जावं, संतांना शरण जावं, तिथं गेल्यानंतर सेवा करावं, सेवानिवृत्त व्हावं. सेवानिवृत्त झाल्यानंतर संत आपल्याला मार्गदर्शन करतात. नवे तो शिष्य त्या पात्रतेचं जर असेल ना, तर सद्गुरू आपल्यावर काय करतात? कृपा करतात. हॅलो, आता सर्वांना धन्यता कुणी राहिला असेल का ते बाबांच्या चरणी धन्यता देते, कारण त्यांच्याच निमित्त मात्राने आज आपण इथं आहात. म्हणून सर्वांना धन्यता देते, नमस्कार करते. आता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. उपकारामध्ये 2 वर्ग पडतात बरं का? 2 वर्ग पडतात. 2 वर्ग, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ नाराज. कृतज्ञ वर्ग असा आहे, त्याच्यातही 4 वर्ग पडतात बरं का? अपकारावर उपकार करणारा एक वर्ग, दुसरा अपकारावर अपकार करणारा दुसरा वर्ग, आणि तिसरा वर्ग उपकारावर अपकार करणारा, आणि चौथा वर्ग अपकारावरही उपकार करणारा. असे 4 वर्ग पडतात. आवाजले चिरचिर येते. कृतज्ञ, तो कृतज्ञ वर्ग असा आहे, त्याचा स्वभावच असा असतो. जसा विंचू असतो ना, विंचाचा स्वभाव काय असतो? ठणका देण्याचा, बरोबर? मग ठणकाच देणार नाही का? तो टाळकऱ्यापाशी गेला तरी ठणका, पाकवाद्या गेल्यापाशी गेला तरी ठणका, आता कीर्तन करून गेल्यावर कीर्तनकाराला ठणकाच, गायनाचार्याला ठणकाच. परंतु हे कार्य जनजागृतीचं होतं. आपण
देवाचं थोडंफार इकडं होतच, कारण साऊंड सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम, लाईटीमध्ये काही प्रॉब्लेम, असे काही कार्य घडतच असतात. म्हणून ठणका देण्याचं कारण करून आहे, नाही का. मग संत एक विंचू पाण्यात पडला आणि ते संत त्या विंचावाला काढत होते. काढत असताना तो विंचू 4 वेळेस त्या विंचावाने ठणका दिला आणि ते संत काढत होते. विंचू पाण्यातून काढायचे, तो ठणका द्यायचा, पुन्हा पाण्यात पडायचा, विंचू परत काढायचे, पुन्हा ठणका द्यायचा, परत काढायचे. असं करत असताना एक जण म्हटला, अहो महाराज, तुम्ही का त्या विंचावाचा तो ठणका देतोचे तुम्ही काढताचे, तो ठणका देतोचे तुम्ही काढताचे. मग त्यांनी सांगितलं त्यांचा स्वभाव आहे म्हटले ठणका देण्याचा, परंतु माझाही स्वभाव आहे, संतांचाही स्वभाव आहे. जगत बुडते हे जन ना म्हणून हे जग बुडतंय ना, म्हणून बाबाजींनी एवढा सत्संग, एवढा अनुष्ठान, एवढं काही संत करत असतात बरं का, हे जग कल्याणासाठी. म्हणून संतांचा स्वभाव आहे या जगाला, या भवसागरातून कसं उत्तीर्ण करायचं म्हणून संत करत असतात. मग ह्यो झाला. म्हणून माऊली एका ओवीमध्ये सांगतात, आम्ही काय भस्मासूर आहे का म्हटले, भस्मासूर नाही म्हटले आम्ही, या जगाचा स्वभाव आहे. जग असं हे नागावी जगाचे डोळे, नागावी जगाचे डोळे. ओवी बघा मला आठवण आला. आपण अंगी जळे, नागावी जगाचे डोळे, आपण अंगी जळे, जैसे पतंग सळे दीपाची दिवा. तो पतंग किडा असतो ना, तो पतंग किडा पानकाळ्यामध्ये बघा लाईटीपाशी असतो माऊल्यांनो, तर तो पतंग किडा काय करतो, दिव्यावर, पहिले दिव्या असायचे, त्या दिव्यावर जाऊन पडतो आणि त्या दिव्यालाही विझवतो. त्याला मजा वाटते दिवात अंधार केल्याचा, परंतु त्याचेही पंख कुरवाडून पडतात आणि तोही तिथंच पडतो. म्हणून ह्यो झाला स्वभाव. म्हणून माऊली म्हणतात आम्ही काय भस्मासूर नव्हे. एका ओवीमध्ये सांगता, मग भस्मासुराचं आपण थोडं सांगणार आहेत नाही का. मग भस्मासुराने तपश्चर्या केली आणि भगवान शंकराने, महादेवाने त्यांना आशीर्वाद दिला. जा म्हटले का तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवल ना तर त्याचा भस्म होईल म्हटले. आणि मग भस्मासुर निघाले आणि शोधात निघाले. तर पुढं नारद मुनी, आपण थोडं भजन करणार आहोत बरं का. मग नारद मुनी आले. नारायण नारायण श्रीमन नारायण भस्मासुर दिसले. आणि मग भस्मासुरा नारद मुनीच्या लक्षात आलं. नारद मुनीने सांगितलं आता ह्यो आपल्यावर काहीतरी बेत आहे. नारद मुनी म्हटले अरे बाबा काय करतो. त्यावेळेला भस्मासुरांनी सांगितलं आता मी तुझ्या डोक्यावर हात ठेवणार आहात. त्यावेळेला नारद मुनी बोलले अरे माझ्याकडे थांब थोडे वेळ, मी तुला एक सांगतो माझ्याकडे काय आहे म्हटले. मागं ना पुढं आणि फुफुट आवडं, पण ज्याने तुला वरदान दिलं ना त्याच्या डोक्यावर हात ठेव म्हटले. तिथं अर्ध राज्यही भेटेल, संपूर्ण
राज्यही भेटेल आणि पार्वती माताही भेटेल. मग जा म्हटले. मग म्हटले हो तेही बरोबर आहे. मग नारद मुनींपासून ते निघाले आणि नारद मुनी विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला तिथं सांगितलं. आणि मग विष्णू भगवंताला प्रश्न पडला आता काय करावं. त्यावेळेला भस्मासूर महादेवाकडे गेले आणि महादेवांनी काय केलं, पुढे पळू लागले आणि भस्मासूर त्यांच्या मागे. मग अशा अवस्थेमध्ये विष्णू भगवंताने मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेऊन काय केलं तर त्यांनी सांगितलं मी जसं करेल ना तसं तू कर. मग त्यांनी कमरावर हात ठेवले, मग खांद्यावर हात ठेवले, मग त्यांनी डोक्यावर हात ठेवले. त्या नादामध्ये भस्मासुरांनीही त्या डोक्यावर हात ठेवला स्वतःच्या. मोहिनीच्या मोया संगे भस्मासूर गेला. रामबाण प्राण वायू गेला. नारद चुकला चाळा. इंद्र पडले भग. चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. मग काय झालं, भस्मासूर गेले आणि मग त्यांनी म्हणजे मला सांगायचं काय, असा हा वर्ग होता बरं का, कृतज्ञ, हा उपकारावर अपकार करणारा वर्ग. आणि दुसरा वर्ग तो अपकारावरही अपकार करणारा. जसं सहस्र अर्जुनाने जमदाग्नीच्या आश्रमातली कामधेनू गायी चोरण्याचा प्रयत्न केला आणि बळजबरी ती गायी घेऊन चालले. त्यावेळेला रेणुका माता आणि जमदाग्नी यांनी तिथं त्यांना गाय नेऊ देईना. काय जास्त मी लांबवत नाही बरं का, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे थोडं घेते. आणि त्यावेळेला युद्धही झालं आणि सहस्र अर्जुनाने रेणुका मातेवर हल्ला केला. आणि आपल्या भाषेत, साध्या भाषेत बोलणार आहे बरं का, आपल्याला कळावं असं. आणि मग सहस्र अर्जुनाने जमदाग्नीचा तिथं वध केला. आणि मग वध झाल्याच्या नंतर रेणुका माता परशुरामा अशी आवाज देऊ लागली. आणि मग आवाज दिल्यावर परशुराम हिमालयात तपश्चर्या करत होते भगवंत शंकरापाशी. आणि मग ते तिथं आले आणि बदला घेतला. जास्त काही सांगत नाही. मग त्यांनी त्याच प्रकारे बदला घेतला. हा अपकारावर अपकार करणारा वर्ग. तिसरा वर्ग उपकारावर उपकार करणारा. तिसरा वर्ग उपकारावर उपकार करणारा. राजसयू यज्ञ, पांडवांच्या राज्यामध्ये राजसयू यज्ञ परीक्षित राजांनी पांडवांचा यज्ञ चालू असताना श्रीकृष्णाने पत्रवाळ्या उचलल्या आणि पत्रवाळ्या उचलायचं काम श्रीकृष्ण भगवंताने केलं. म्हणून शुक मुनी पोपटाचं रूप घेऊन तिथं आले. आणि आल्याच्या नंतर त्यांनी जे पत्रवाळ्याचा ढीग पडलेला होता ना महाराज, तर त्या ढिगावरती जे उष्ट अन्न होतं ना, ते भगवंताचे हात त्या पत्रवाळीला लागल्यामुळे त्यांनी ते अन्न सेवन केलं पोपटाच्या रूपामध्ये शुकमुनीने. आणि शुकमुनीने ते अन्न सेवन केलं. मग त्यांच्या ते उपकार होते. मग परीक्षिती राजा एक वेळेला शिकारीसाठी जंगलात जात असताना त्यांच्या सुवर्ण मुकुटामध्ये, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे कलिना कुठे स्थान केलेलं आहे, सुवर्णामध्ये. मग सुवर्ण मुकुट, जरासंधाचा सुवर्ण मुकुट परीक्षिती राजाच्या डोक्यावर असल्यामुळे कलिना तिथं निवास केला होता. म्हणून ते तिथं शिकारीसाठी गेले आणि पाण्याने व्याकुळ झाले. पाण्याने व्याकुळ झाल्याच्या नंतर तिथंच जवळ एक शम्मी ऋषीचा आश्रम होता. शम्मिक ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये गेले. पण शम्मिक ऋषी तिथं ध्यानास्थ बसलेले होते बरं का.
ध्यानास्थ अवस्थेमध्ये असताना त्यांना महाराज पाणी द्या पाणी द्या अनेक वेळेला उच्चार केला, जागा करण्याचा प्रयत्न केला, पण ते स्वतः विधेय अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांनी काय ते ऐकलं नाही. मग शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये परीक्षिती राजाने सर्प घातला, मेलेला सर्प बाणाच्या टोकाने त्यांच्या गळ्यात घातला आणि गळ्यात घातल्याच्या नंतर निघून आले. आणि नंतर शृंगी ऋषींना ते कळलं का माझ्या पित्याच्या गळ्यात विधेय अवस्थेमध्ये कुणीतरी सर्प घातलेला आहे. आणि मग ज्याने कुणी सर्प घातलेला असेल ना, ज्याने कुणी चेष्टा केलेली असेल ना संतांची, तर काय होईल, 7 दिवसामध्ये तक्षक मृत्यू, तक्षकाच्या दंशाने मृत्यू होईल म्हटले. आणि मग तक्षकाच्या विठ्ठल विठ्ठल उपकाराचा सांगते बरं का, लक्षात घ्या. उपकारावर उपकार करणारा, उपकारावर उपकार करणारा वर्ग. तर श्रीकृष्ण भगवंताने विचारलं, परीक्षिती राजाला तक्ष दंशाने जर मृत्यू येत होता त्यावेळेला शुकाने त्यांना भागवत सांगितलं, श्रीमद भागवत सांगितलं आणि त्यांचा उद्धार केला. उद्धार केल्यानंतर श्रीकृष्ण त्यांना भागवत सांगितलं. तर शुक मुनीने सांगितलं, पांडवांच्या राजसुय यज्ञामध्ये ना एक भाताचं शीत खाल्लं होतं म्हटले बरं का. एक भाताचं शीत खाल्लं, त्याचा उपकार म्हणून मी भागवत सांगितलं. मग विचार करा, 7 दिवस अन्नदान आहे, या अन्नदात्यांचं कुठे उपकार फेडायचे नाही का आपण. श्रेष्ठचे ना अन्नदान बी. विठ्ठला 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 भगवंताने आधीच आपल्यासाठी 7 प्रकारचे उपकार करून ठेवले बरं का. अजून एक वर्ग मी सांगणार आहे शेवट. अपकारावर उपकार करणारा वर्ग अजून बाकी आहे, परंतु भगवंताने अगोदरच आपल्यासाठी 7 प्रकारचे उपकार करून ठेवले आहेत. चंद्र सूर्य, चंद्र सूर्य नदी वृक्ष गोवाच्य सज्जना. चंद्र सूर्य नदी वृक्ष नदी गोवाच्य सज्जना. झाले का 7 बरोबर. चंद्र, चंद्राने जर शीतलता दिलीच नाही तर ह्या जेवढ्या वनस्पती आहेत ना, जेवढं पीक आहेत ना महाराज, एवढ्याला अमृत भेटलं नसतं बरं का. म्हणून सगळं जे पृथ्वीतलावर आहेत ना, या अमृतमय संजीवनीसाठी चंद्राची अपेक्षा आहे. चंद्राचा उपकार आहे आपल्यावर नाही का. दुसरी गोष्ट सूर्य, सूर्यात जर उगवला नाही तर सृष्टीचं चलनवलन होणार नाही. तिसरा वर्ग नदी, नदी ही सर्वांच्या कल्याणासाठी काय असेल, आंघोळीला गेलं का, स्नानासाठी गेलं नदी तर अनेक प्रकारचे, कोणी काय करणाने स्नानाला जातं, कोणी काय करणाने जातं. म्हणून ही नदी सर्वच पाप धुवून नेणारी नदी आणि अनेक जनतेला पाणी देणारी नदी, हा उपकार त्या नदीचा आहे बरं का. 3. चौथा उपकार, झाड. झाडं जर नसते तर आपल्याला ऑक्सिजन भेटला नसता. म्हणून ऑक्सिजन साठी आपल्याला झाडं ही सावली देतं. अनेक नवे प्रकारच्या त्या झाडापासून काय काय यंत्रणा तयार होतात, अनेक काही गोष्टी होतात आणि हे सर्वांना ज्ञात आहे. म्हणून झाडाचा हा एक प्रकार उपकार आहे आपल्यावर. चंद्र सूर्य नदी वृक्ष गोवच्च सजना. गाय काय करते तर गाईचं दूध हे पृथ्वी तलावर अमृत म्हणून आहे बरं का. आपल्याला आपण आज कुठलंही कसलंही म्हशीचं आपण घेतो नाही का, काही पावडरीचं पण आहे, परत जास्त काय आपल्याला बोलायचं. पण गाई काय करतं तर गाईचं दूध अमृता समान आहे नाही का. आणि मग संतांचे उपकार सज्जना. सज्जन काय करतो, सज्जन सर्वांसाठी चंदनासारखा जिजत असतो. चंदनासारखा
चंदनासारखा माऊली विठ्ठल 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 चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनासारखं झिजावणारे संत असतात बर का. आणि मग हे झालं देवाचे 7 उपकार. आता आपला एक वर्ग बाकी राहिलाय नाही का. मग एक झाड तोडायला जातो, एक मनुष्य झाड तोडायला जातो आणि गेला की थोडं ऊन असतं बरं का उन्हाळ्याच्या दिवसात. आणि उन्हाच्या सावलीला तो झाडाच्या सावलीला ऊन जास्त आहे म्हटला, आता काय लगेच आपल्याला तोडायला थकलोय म्हटला, थोडा वेळ विश्रांती घेऊ. आणि विश्रांती घेऊ म्हणून त्या झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसला, विश्रांती घेतली आणि थोड्या वेळाने उठला आणि ते झाड तोडायला लागलं. झाड तोडायला लागला. मग ते झाड म्हटलं का हो मला तोडू नको म्हणून. त्यांनी काय केलं तर आपकार्यावर उपकार केला. हा झाला वर्ग 4. आणि तसा संत काय करतात, काय उपकार करतात. पहिलं चरण संताचे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय उपकार सांगावो, काय काय हा प्रश्नवाचक आहे बरं का. काय म्हटलं तर दुःखाचा येतो, रागाचा येतो नाही का, अनेक प्रकारे सांगता येईल. काय शब्द काय सांगू, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलले. असं बोलत जा ना थोडं. काय काय हा अनेक प्रकार येतो नाही का. कुठं काही झालं तर आपण म्हणतो काय सांगू, अनेक अनेक आपापल्या समजून घ्या. काय शब्द अनेक शब्द प्रश्नवाचक येतो म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. मग काय करतात तो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात
काय करता तो तर ते जागवता काय करता मज निरंतर मजा निरंतर जागविती मजा निरंतरच तुकोबराय सांगतात मलाच नाही तर सर्व जगाला जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती जाग जाग देवा राखा काही भाव जाग जाग देवा राखा काही भाव सत्रपाळ तुझा सत्रपाळ सर्व जगाला जागवतात संत संत विठ्ठला 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 सर्व जगाला संत जागवतात ते जगालाच नाही जागवतात तर एखाद्या मंदिरात सकाळी सकाळी गेले ना तर त्या भगवंतालाही जागवतात उठा पांडुरंगाचा दर्शन सकळा देवालाही जागवता जनालाही जागवता उठा सगळं जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोका संत जनाला जागवता संत देवाला जागवता संत संताला जागवता आणि संत मनाला जागवता घे माझे माझे वाचे गोड नाम विठोबाचे संत स्वतःलाही जागवतात मग असे जर संतांचे उपकार आहे तर तुकोबराय सांगतात मग यांना काय द्यावं हे दुसऱ्या चरणामध्ये काय द्यावे त्यासी वावे उतराई काय द्यावे त्यासी वावे उतराई काय द्यावे त्यासी वावे उतराई काय द्यावे त्यासी वावे उतराई
नाही. म्हणून एक आपण रामायणामधला दृष्टांत आपण इथं सांगणार आहे. दृष्टांत नाही म्हणायचंय, प्रमाण आपण इथं सांगणार आहे, नाही का. राम राज्य वनवासावरून प्रभू रामचंद्र राम राज्याला जेव्हा आले ना अयोध्याला, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की आता आपल्या वनवासामध्ये आपल्याला कोणी कोणी साथ दिली आणि कोणी काय केलं हे आपण सर्वांचं इथं समारंभ केला पाहिजे आणि सर्वांच्या उपकारातून उत्तीर्ण झालं पाहिजे असं वाटलं. आणि मग त्यांना सर्वांना कुणाला काय द्यायचं कुणाला काय द्यायचं त्यांनी ठरवलं. परंतु त्यांनी मारुतीरायला, माझ्या हनुमंतरायला काय द्यावं हे त्यांना सुचना बरं का. प्रभू रामचंद्रांना काय भगवंतांना सुचना काय करावं काय द्यावं. मग अशा वेळेला त्यांनी काहीच सुचवलं नाही. सर्वांचा समारंभ तिथं चालू झाला, सर्वांचे सत्कार. तेव्हापासून ही प्रथा पडली बरं का महाराज. सगळ्यांचा आता तिथं सत्कार त्या प्रकारे होणारच आहे. कोणी आपल्याला कशा सिस्टीम दिली, कधी कधी लाईट गेली, कधी गायनात विलंब झाला, कधी काय. आपण सर्वांचं आणि जेवढं चांगलं झालं सर्वांचे आपण सत्कार करणार आहोत बरं का. कुणाला वाईट वाटू देऊ नका, कारण होतच असतं. परंतु चांगल्या गोष्टी तुम्ही केलात याच्यासाठी सर्वांचा आपण सत्कार करणार आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी या प्रकारे तिथं सत्कार केला. आणि त्या सत्काराच्या वेळेला माझ्या सीतामाईला वाटलं का हनुमंतरायाने एवढं जर आपल्या साठी एवढे उपकार केले, मग काय देवावं. भगवंतांनी का बरं त्यांना काही दिलं नसेल. मग त्यावेळेला सीतामाईने काय केलं, हनुमंतरायाला नवरत्नाचा, कारण महिलांचा स्वभाव असतो बरं का माऊल्यानो, कारण असताना एखाद्याने फार उपकार केलेला नाही, त्याने आपल्यासाठी फार केलं, त्याला काहीतरी दिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग त्यावेळेला सीतामाईने नवरत्नाचा हार त्या हनुमंतराय जवळ दिला, त्यांना तो दिला. आणि हनुमंतरायांनी काय केला, तो नवरत्नाचा हार असा दातात धरला आणि दातात धरून धाड 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 त्याचा आवाज केला. आणि आवाज केला. मग सीतामाईने सांगितलं की अरे मी तुला एवढा अनमोल नवरत्नाचा हार मी तुला दिला आणि हनुमंतराया तू असा गाड्याने फोडला तू. त्यावेळेला हनुमंतराय काय बोलले माहिती का, ह्या सर्व गोष्टी ना माऊल्यानो भासमाय आहे. या सर्व संसारातल्या गोष्टी माणूस कधी जाईल कधी संपेल सेकंदाचा भरोसा नाही. म्हणून आपल्या हिताच्या ठिकाणी जागा व्हायला पाहिजे. म्हणून मारुतीराय सांगतात या गोष्टी सगळ्या स्वप्नासारख्या आहेत, सर्व काही भासमय आहे. म्हणून याच्यासाठी आपण अनेक प्रकारच्या लबड्या, अनेक प्रकारचे काय नाही ते उद्योग करतो. म्हणून आपण त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपल्याला सतत मरण आठवलं पाहिजे नाही का. सतत मरण जर आठवलं तर त्यावेळेला नक्कीच नक्कीच आपल्याच जीवनाचं कल्याण होईल. सावध व्हावे, सावध व्हावे, मरणागे सावध व्हावे, मरणागे सावध व्हावे. आपले साहित्य साधून घ्यावे, आपले साहित्य
ऐकतो, सर्व काही त्यावेळेला 2 मिनिटासाठी आपण सर्व ऐकतो, त्यावेळेला वाईट वाटतं. पुन्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला 1000 वर्ष आयुष्य लाभलं, म्हणून आपल्याला कधी मरण येणार हे आपल्याला भान राहत नाही. म्हणून संसाराच्या मागं लागतो आपण, संसाराच्या मागं लागून काही नव्हे ते करतो. म्हणून मारुती राय सांगतात तर ह्या गोष्टी भासमय आहे आणि ह्या सर्व माईक पदार्थ आहे. माता, ज्या नवरत्नाच्या हारामध्ये राम नाही ना, तर त्या हाराचा मला उपयोग काय? मग सीतामाई बोलते, अरे हनुमंतराया, तू ज्या नवरत्नाच्या हारामध्ये राम नाही असं म्हणतो, मग तुझ्यात तरी कुठे राम आहे? सीतामाईने सांगितलं, अरे तुझ्यात राम आहे का? तर हनुमंतरायांनी सांगितलं, धड धड आपले छाती फाडली आणि छातीमध्ये हे एक सांगण्याचं तात्पर्य झालं. म्हणून त्यांनी स्वतः छातीमध्येच राम, सीतामाता आणि राम प्रभूंचं दर्शन प्रत्यक्षात दाखवलं. माझ्या हृदयात राम आहे, नाही का? म्हणजे ते म्हणतात राम कशात नाही, माझ्या हृदयात येते. तैसे मग हृदयी संचारुनी राही हृदयी माझ्या. तो न सर्व सुख माझी रामो असता सर्व सुखाशी आरामो का भ्रांताशी कामो विषयावरी. महाराज, आपण खूप सुंदर सांगितलं बरं का. मला आठवलं नाही, वेळेला आठवून दिलं. ह्या माझ्या हृदयामध्येच राम आहे म्हटले, जो कशात नाही. हे तर सर्व माईक पदार्थ आहे आणि ह्या माईक पदार्थाचं मला काय करायचं म्हटले, नाही का? कुठं तरी पुन्हाच काही घेऊन ऋणानं बंद व्हायचं आणि इथंच ठेवून जायचं आणि पुन्हा फेडण्यासाठी जन्म घ्यायचा, जन्म घ्यायचा पुन्हा ते ऋण फेडायचं. हे मारुती रायांनी सांगितलं. आणि मग Yeah.
बोलिला हरे हृदय जिहे हृदय मंदिरी त्याची सरली धरा झाला सफल पार. हनुमंतराय सांगतात हे सर्व माईक पदार्थ आहे. आणि मग भगवंतांनी सीता माताला सांगितलं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सीता माते नव्हे या पृथ्वी तलावरच माझ्याकडं देण्यासाठी काही नाही, कारण या संतांना देण्यासाठी देवाकडं काही नाही बरं का. देवाकडं तुकोबराय एक ठिकाणी, आता ते प्रमाण घेऊ नये, पण तुकोबराय एक ठिकाणी सांगता ह्याची दान देगा देवा, तुझा विसरण ना व्हावा, संत फक्त एवढंच मागता, मग तुला बाकी काहीच नको रे देवा, फक्त काय दे, तुझा विसरण कधी नाही झाला पाहिजे नाही का. म्हणून संत काही मागत नाही आणि देवाकडे काही देण्यासारखं नाही. आपण जातो ना पंढरपूरला गेलो तो काही मागतो नाही का, कुठे गेलो तर काही मागतो, कारण आपल्याला एवढंच सुचतं ना, म्हणून आपण एवढंच मागतो. म्हणून देवालाही सुचत नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये प्रभू रामचंद्र सांगतात का यांच्या पायावर जीव जरी ठेवला ना तरी थोडाच म्हटले. मग हे काय करतात, सहज बोलणे तिसऱ्या चरणात सहज बोलणे हाच उपदेश, सहज बोलणे हाच उपदेश, सहज बोलणे हाच उपदेश, सहज बोलणे हाच उपदेश, सहज बोलणे हाच बोलणे हाची उपदेश करोनी सायास शिकविती. संतांचं कार्य सहज असतं, सहज. ते सहज बोलले ना. इथं ह्या मंदिराचं माऊलीने सांगितलं त्या दिवशी मला, किती दिवस मंदिराचं काम होत नव्हतं आणि शांतिगिरी महाराजांचे ज्या वेळेला इथं पाय लागले ना, जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचे इथं पाय लागले, त्यानंतर पटकेनं मंदिर झालं बरं का माऊली. म्हणून सहज असतं संतांचं कार्य, सहज असतं. जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने इथं जगद्गुरु शांतिगिरी महाराज हे इथं आले आणि हे मंदिर उभं राहिलं. सहज आशीर्वादाने फक्त त्यांना शरण गेलं पाहिजे की सहज कुठलंही कार्य सहज साध्य होत असतं. आज दीना
दर्शनाचा धन्य आज देना सत 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 दर्शनाचा धन्य आज देना मावल्यानो थोडं आता आपल्यासाठी बोलणार आहेत बरं का. बघा, पती सेवेवर मी बोलणार आहेत बरं का. थोडं पाणी भरता भरता गवत उपटायचं काम करणार आहे बरं का. मला सांगते, आपला पती कसाही असला ना, शेवटी आपला पती आहे बरं का. त्याची सेवा केली ना तर भगवंताचं दर्शन घेण्याचं, भगवंतापाशी जाण्याचं आवश्यकता नाही. आपला पती हे भगवंतच प्रत्यक्ष पांडुरंगच पतीच्या रूपाने आपली सेवा करण्यासाठी आपल्या सतत मागे पुढे, सतत आपण म्हणतो ना असे मागे पुढे उभा, तर पती हा सतत मागे पुढे उभा असतो. आणि त्या ज्यांचे असं काही झाले असं वाईट वाटून देऊ नका, परंतु खरंच पती सेवा केली ना तर त्या माऊलीचा उद्धारच आहे. म्हणून पती आपला कसाही असू द्या, मी काय जास्त बोलणार नाही कसे काय, पण ज्याच्या त्याच्या घरातलं ज्याच त्याला माहिती, पण कसाही असला तरी आपल्या नशिबाचा भोग समजा. आपलं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एखाद्याचा पती धार्मिक असेल तर तुमचं पुण्य समजा, आणि एखाद्याचा पती असा असेल ते तुमच्या कर्माचे भोग समजा. आणि असं आपल्या कर्मावर अवलंबून असलेल्या कारणाने आपल्या पतीची सेवा करा. कारण आता तुम्ही ह्या जन्मामध्ये जर पतीची सेवा केली ना, एकनिष्ठ पतिव्रता जर राहिल्या ना, तर काय होईल माहिती का, खरंच तुमचा उद्धार होईल. कुंती माताने मला सांगायचं काय आहे, तर पंडू राजा पांडवांच्या मावल्यांना लक्षात येईल का, कोण पंडू राजा? कुंतीचे मालक, पांडवांचे वडील धृतराष्ट्र आणि पंडू राजा हे दोघं भाऊ होते. आणि गांधारी आणि कुंती, पंडू राजाची बायको कुंती आणि गांधारी ही धृतराष्ट्राची बायको, ह्या दोघी जावा होत्या. आणि पंडू राजा आजारी होते. पंडू राजा आजारी असताना गांधारीने, आता संक्रांतीचा महिना येईल नाही का, आता ह्यो मार्गशीर्ष महिना संपेल आणि संक्रांतीचा महिना येईल, त्यावेळेला आपण संक्रांतीला सर्व महिला काय करतोय, तो वाण देतोय एकमेकीला नाही का. आणि त्यावेळेला गांधारीना कुंतीचा वाण म्हणून नाही का, माहिती ना कुंतीचा वाण, बोलत जा ना, माहिती का नाही का, मीच बोलते एकटी, बोलत जा थोड्या, बोलल्या म्हणजे मला बरोबर वाटेल ना नाही का. मग मला पण बोलवा वाणाला बरं का. मग कुंतीचा वाण गांधारीना विठ्ठल 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 कुंतीचा वाण म्हणून गांधारीना कुंतीला दिला. आणि पंडू राजा आजारी असताना कुंतीला प्रश्न पडला, मला हिनं आता वाण दिला आणि हो वाण पुढल्या वर्षी आपण दिलाच पाहिजे, मग आता ह्यो वाण द्यायचं का कसा. आणि कुंतीला एका महात्म्याने सांगितलं होतं का अमक्या अमक्या टायमाला तुम्ही ते शोधत बसा बरं का, मी काय सगळं सांगणार नाही. तर अमक्या अमक्या टायमाला 12:30 वाजता
तुझा पती जाणार आहे. मग कुंती आशीर्वाद घेण्यासाठी भीष्माचार्याकडे गेली. बरोबर की महाराज? भीष्माचार्यांकडे गेली आणि भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. आणि मग त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं, कुंती लय चिंताग्रस्त दिसते. त्यावेळेला कुंतीने सांगितलं, मला गांधारीने वाण दिला आणि तो वाण मला द्यायचा आहे. मी आपल्या मावल्यांसाठी हे बोलते बरं का, मला हा वाण द्यायचा आहे, पण माझ्या पतीचं मरण अमक्या वाजून अमक्या मिनिटाने होणार आहे. मग मी काय करू? त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, बरं मी येतो म्हटले त्या टायमाला, नाही का. आणि मग कुंती सेवा करत बसली. इतकी सेवा केली कुंतीने, इतकी सेवा केली पंडूराजाची. तर कुंतीना सेवा केली. त्यांचा इतिहास जर बघितला ना माऊल्यानो, देवी भागवतामध्ये फार सुंदर इतिहास आहे बरं का. कुंती कसं पांडुराजाने तरी त्या कुंती माताने सेवा केली. आणि मग सेवा करत असताना तिथं त्यावेळेला 12:30च्या टायमिंगला तिथं यमदेवता येणार होते. आणि यमदेवता यायच्या टायमिंगला अगोदर भीष्माचार्य तिथं आले. भीष्माचार्य आल्याच्या नंतर भीष्माचार्य, लक्ष द्या, बडबड करू नका, शांत बसा. मग त्यावेळेला भीष्माचार्य तिथं बसले आणि पंडूराजाच्या उशाला भीष्माचार्य बसल्याच्या नंतर 12:30 वाजले. 12:30 वाजले. भिक्षकाचं रूप घेऊन कोण आले? कोण आले बरं तिथं? आता मी सांगते, लक्ष देऊन ऐकतात ना. कोण आले तिथं? यमदेवता आले. आणि यमदेवता भिक्षुकाचं रूप घेऊन आले. भिक्षाम देही, भिक्षाम देही, भिक्षाम देही म्हटल्याबरोबर कुंती माता उठली आणि भिक्षा घालायला गेली. त्यावेळेला यमदेवताने सांगितलं, मला तुझ्या हाताने भिक्षा नकोय म्हटली, मला एका संन्याशाच्या हाताने भिक्षा पाहिजे म्हटले. संन्याशाच्या हाताने भिक्षा पाहिजे. आणि मग संन्याशाच्या हाताने भिक्षा. कुंती माता म्हटले, काय मग आता आपल्या इथं तर संन्याशी आहेच म्हटले, आलेलेच, आपलं काय भाग्य बोलले बरं का, भाग्य म्हटले. आणि गेले. चला ना हो, तुम्ही तुमच्या हाताने, तो महात्मा बोलतोय की तुमच्या हाताने, संन्याशाच्या हाताने मला भिक्षा पाहिजे. भीष्माचार्याने सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं हे कोण आहे म्हणून, नाही का, हे भिक्षुक नव्हे, मला इथून उठायचा प्रयत्न करतात. म्हणून भीष्माचार्याने सांगितलं, जाऊ दे कुंती, त्यांना जा म्हणावं, नाही तर थोड्या वेळ थांबून राहा म्हणावं. मग कुंती माता गेली. थोड्या वेळ बसा म्हटले. 12:30चा टायमिंग गेला आणि यमदेवता चालून गेले. आणि मग कुंतीला सांगितलं भीष्माचार्याने, जा म्हटले त्यांना भिक्षा घाल. भिक्षा घाल म्हटल्यावर ते निघून गेले. महात्मा कुंतीला दिसले नाही. आपल्या पतीचा प्राण वाचवण्यासाठी संतांचं दर्शन हे आपल्याला झालं पाहिजे माऊल्यानो. म्हणून संत संगती घडली पाहिजे, देवदर्शन घडलं पाहिजे. म्हणून त्या कुंतीने आपल्या पतीची सेवा करून प्राण वाचवला. आणि दुसऱ्या वेळेस गांधारीनं एका चिखलाच्या हत्तीवरती काय केलं होतं, कुंतीचा मान दिलेला होता बरं का. आणि मग कुंतीने सांगितलं पांडवांना की बाबा रे, तिने मला चिखलाच्या हत्तीवरती बसून मला वाण दिलेला आहे, आता मला हत्ती. मग कोणी म्हणतंय पांडवांपैकी, कोणी काय म्हटलं, बोललं का पांढरा हत्ती आणू, कोणी काय बोलतं, कोणी. मग सांगितलं का हत्तीचा अर्जुनाने प्रत्यक्ष इंद्राच्या ऐरावत हत्ती तिथून घेऊन आले. आणि ऐरावत हत्ती, आता मी जास्त विषय लांबवत नाही, शॉर्टकट मध्ये सांगते. ऐरावत हत्ती तिथून ते आपल्या माते कुंती मातेसाठी घेऊन आले. आणि स्वर्गातली स्थिडी ती डगमगू लागली, नाही का, हत्ती घेऊन येताना. मग त्या अर्जुनाने सांगितलं आईला का आई, आता ही स्थिडी डगमगते, हत्तीचं वजन काय, हत्ती काय छोटा होता का, तो ऐरावत हत्ती होता. त्या हत्तीचे पाय एका उपरण्याने बांधले आणि ते गळ्यात आपण काखे जोडी जशी अटकवतो ना, त्या प्रकारे ती हत्ती अटकवला आणि घेऊन चालला. परंतु आईला सांगितलं, आई म्हणे तुझ्या सगट जेलते. त्या वेळेला अर्जुन म्हणतोय, आई तू माझी आबरू राखली, ज्या वेळेस मला स्तनपान केलंय ना त्यावेळेला पदर घेऊन पाजला, माझी आबरू राखली आई, तू तुझी आबरू राखली. आता त्या पदराने माझं डोकं पुसलंय, मला तू नाक पुसलंय आणि माझं तोंड पुसलंय का आई, मी त्या पदराचा अपमान करणार नाही.
म्हणून अर्जुनाने सांगितलं फक्त हातीलाच सांभाळ. आणि हाती तिने पदर केला आणि पदरामध्ये तो हत्ती टाकला. अर्जुनाने आईसाठी तो हत्ती आणला आणि मग तो हत्ती वाण म्हणून कुंतीला द्यायचा होता, त्याला गांधारीला द्यायचा होता. इतकी पती सेवा श्रेष्ठ असावं. पती सेवा केली म्हणून पतीचे सुमरण केलं आणि पतीची सेवा केली म्हणून कुंतीला हत्ती सहजी पदरामध्ये झेलता आला. कारण इतकी शक्ती आहे. अनुसया माताचे पण पतीची सेवा केली म्हणून बालक ब्रह्मा विष्णू महेश हे 3 बालक झाले. कशाच्या बळावर? तर पती सेवेच्या बळावर. म्हणून स्त्रियांमध्ये इतकी शक्ती असावे का स्त्रियांच्या शक्तीने सुद्धा पतीचे प्राण वाचले पाहिजे. इतकी शक्ती असावे. विठ्ठल विठ्ठल सहज बोलणे हाची उपदेश आपल्याला सर्वांना ज्ञात असेल. थोडस पटवून देणार आहेत. गंगामाळ कुठलं गाव? कुठलं? भंडारा डोंगराच्या शेजारी ते गाव गंगाराम मवाळ. या गंगाराम मवाळ एकदा म्हैस सुटली आणि तुकाराम महाराज हे भंडारा डोंगरावर तुकोबाराय ध्यानास्थ बसलेले होते आणि त्यांच्या तिथं चिंतन चालू असताना गंगाराम मवाळ याची म्हैस सुटली आणि म्हैस सुटली म्हणून तो म्हैस शोधात गेला. म्हैस सापडत नाही म्हणून तुकोबारायांकडे गेला. ओ तुकोबाराया त्यांच्या चिंतनामध्ये होते आणि तुकोबाराय करत असताना गंगा मावळांनी जास्त त्यांना विचलित केलं आणि त्या वेळेला तुकोबारायाने सांगितलं, जा तुझी म्हैस फुट्यालाय म्हणे. गंगा मावळ काय बोलला? माझी म्हैस बघितली का? जा म्हटले फुट्यालाय म्हणे. नाही ना हो, फुट्याला नाही बोलले. तर म्हणे जा बघ बांधलेली. तर गंगा मवळ तिथं आला आणि बघितली तर ती म्हैस फुट्याला होती. आणि मग गंगा मवळाने जेवण केलं आणि जे आपले कपडे घेतले तुकोबारायांपाशी जाऊन बसले. तुकोबाराय त्यांना बोलले, अरे आधीच जर एवढा अट्टहास केला असताना तर तू देवापर्यंत पोहोचला असता. मग तो शब्द त्यांना पटला आणि ते म्हटले का ती म्हैस नव्हती आणि आता खुट्याला आहे तर मग संतांचा किती मोठा आशीर्वाद आहे. संत काय नाही ते करतील, काय नाही करतील, संत सर्व काही करता. मग त्या वेळेला तो गंगा मवळ तुकोबारायांपाशी बसला आणि चिंतन करू लागला. म्हणून सहज बोलणे हाची उपदेश करून सायास शिकविती. सायास करून शिकवलं. काय म्हटले? तू जर हा अट्टहास जर त्या भगवंताच्या नामासाठी केला असता ना तर भगवंतापर्यंत पोहोचला असता. म्हणून ह्यो संसारातला जो अट्टहास आहे ना ह्यो काही उपयोगाचा नाही, हे तरुण नेणारा नाही. आम्ही म्हणत नाही तुम्ही संसार सोडा, मला असं म्हणायचं नाही संसार सोडा. संसार करा पण संसारात राहून फल इच्छा ना धरता परमार्थ करा. जे व्हायचं ते घालून या भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबासी. म्हणून मग अशा प्रकारे ते करतात. करुणी सायास शिकविती विठोबा.